तर आजच्या आपण या 5th युनिटच्या लेक्चरमध्ये इंटर रिलेशनशिप बिटवीन द पॅरामीटर्स ऑफ टू पोर्ट नेटवर्क बघणार आहोत. म्हणजेच आजचा जो टायटल आहे तो अशा प्रकारे येईल, इंटर रिलेशनशिप बिटवीन द पॅरामीटर्स ऑफ the parameters of two port network. ओके, सो टू पोर्ट नेटवर्कचे जे पॅरामीटर्स आपण बघितलेले आहेत, ओके, तर त्यापैकी जेड पॅरामीटर्स आहे. सो टू पोर्ट नेटवर्कमध्ये आपण जेड पॅरामीटर्स एक बघितलेलं आहे. त्यानंतर ॲडमिटन्स पॅरामीटर्स, वाय पॅरामीटर्स, त्यानंतर ABCD पॅरामीटर्स, त्यानंतर हायब्रिड पॅरामीटर्स, इनवर्स हायब्रिड पॅरामीटर्स. ओके, सो त्यांचे इंटर रिलेशन्स म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला की झेड आणि वाय यांचं रिलेशन्स कशा प्रकारे असणार आहे. ओके, तसंच वाय पॅरामीटर्स आणि झेड पॅरामीटर्स यांचं रिलेशन्स कसं असणार आहे. तसंच ABCD पॅरामीटर्स आणि झेड पॅरामीटर्स अँड वाईस वर्सा. तर असे आपण आता नियर अबाउट या पेअर्स इथे तयार करू शकतो. तर हे असे रिलेशन्स आपल्याला इथे तयार करायचे आहेत. तर प्रत्येक रिलेशन्स प्रत्येक अदर पॅरामीटर्ससोबत आपल्याला तयार करायचं आहे. म्हणजेच काय, जसं की झेड आणि वायचे जे पॅरामीटर्स आहेत, तर झेडचे पॅरामीटर्समध्ये आपण बघितलेलं आहे Z11 असणार आहे, Z12 असणार आहे, Z21 असणार आहे आणि Z22 सुद्धा असणार आहे. ओके, असा हा इम्पिडन्स मॅट्रिक्स असणार आहे. ओके, सो तर इम्पिडन्स मॅट्रिक्स आणि वायचा इम्पिडन्स मॅट्रिक्स म्हणजेच Y11, Y12, Y21, Y22 यांचं रिलेशन्स काय असणार आहे. दॅट इज नथिंग बट हा क्वेश्चन मार्क्स आहे. म्हणजेच या दोघांमधला हा रिलेशन्स आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो यांचे व्होल्टेज आणि करंट रिलेशन्स आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे. जसं की इथे झेड पॅरामीटर्सला V1 आणि V2 इज इक्वल टू Z11 I1 प्लस Z12 I2, Z21 I1 प्लस Z22 I2. हे जे करंट आणि व्होल्टेज रिलेशन्स आहे, असे प्रत्येकाचे दोन दोन हे जे इक्वेशन्स आहेत ते आपल्याला इथे कंपल्सरी माहीत असणे गरजेचं आहे. आणि त्यासोबतच मॅट्रिक्स आपण इथे बघणार आहोत. तर मॅट्रिक्स इन्व्हर्स कसा केला जातो तर ते इथे आपल्याला बघायचं आहे. जर का सपोज इथे एक मॅट्रिक्स आपल्याला दिलेला आहे ABCD. ओके, सो हा गिवन मॅट्रिक्स आहे असं आपण म्हणूया. ओके, आता या गिवन मॅट्रिक्सला आपल्याला इन्व्हर्स करायचं आहे. ओके, सो याचा इन्व्हर्स आपल्याला कसा करता येईल. सो याचा इन्व्हर्स करताना लक्षात घ्यायचं आहे की 1 डिटर्मिनंट इथे येणार. आता डिटर्मिनंट म्हणजेच काय, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन्स, जसं की A आणि Dचं क्रॉस मल्टिप्लिकेशन्स करायचं आणि B आणि C त्यातून सबट्रॅक्ट करायचं. म्हणजेच हा काय येणार डिटर्मिनंट. आणि इथे A आणि Dचे पोझिशन चेंज होणार. म्हणजेच Aच्या ठिकाणी D येणार आणि Dच्या ठिकाणी A जाणार. तसंच मग B आणि Cचं काय करायचं, तर B आणि Cची पोझिशन चेंज करायची नाही, पण B आणि C यांचे साईन जे आहे ती इथे इंटरचेंज झालेलं आपल्याला बघायला मिळतात. ओके, सो असा हा गिवन मॅट्रिक्स असेल. आणि जर का आपल्याला याचा इन्व्हर्स मॅट्रिक्स फाइंड आउट करायला सांगितलेलं असेल, म्हणजेच आपण हा क्वेश्चन इथे कंप्लीट करून घेऊया. इट्स फाइंड और डिटरमाइन द इन्व्हर्स ऑफ दिस मॅट्रिक्स, तर अशा प्रकारे याचा इन्व्हर्स आपल्याला तयार करता येईल. ओके, सो इथे याला सोल्युशन म्हणूया आपण. ओके, सो ॲक्च्युली असे न्यूमरिकल नाही आहे, बट आपल्याला ह्या मॅट्रिक्सचं हे जे इन्फॉर्मेशन्स आहे हे इथे माहीत असणे गरजेचं आहे. ओके, तर आपण फर्स्ट रिलेशन घेऊया. दॅट इज नथिंग बट झेड पॅरामीटर्स इन टर्म्स ऑफ वाय पॅरामीटर्स. द फर्स्ट रिलेशनशिप is a Z parameters in terms of Y parameters.
in terms of y parameters. ओके, सो लक्षात घ्यायचं आहे इथे z पॅरामीटर्स हे जे इथे लेफ्ट हँड साईडला इथे लिहिलेलं असतं. ओके, आणि इन टर्म्स ऑफ y पॅरामीटर्स आपल्याला तिथे फाइंड आउट करायचे आहेत. ओके, सो आपल्याला z आणि y यांचं रिलेशन्स हे ऑलरेडी माहीत आहे. ओके, सो हे कसे रिलेशन्स आहे. सो z मॅट्रिक्स म्हणजेच काय, इन्व्हर्स ऑफ y मॅट्रिक्स आहे हे आपल्याला सांगता येईल. इन्व्हर्स ऑफ द इन्व्हर्स म्हणजेच हा मॅट्रिक्सचा जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे त्याच्या पॉवर -1 सुद्धा आपण लिहू शकतो, त्याला इन्व्हर्स सुद्धा म्हणतो आपण. ओके, मग z मॅट्रिक्समध्ये कोणकोणते कंपोनंट्स आहेत तर Z11 कंपोनंट्स आहे, Z12 आहे, Z21 आहे, Z22 आहे. ओके, आणि इन्व्हर्स ऑफ y जर आपल्याला करायला सांगितलं म्हणजेच आपण इथे अगोदर कंपोनंट लिहून घेऊया. इट्स अ y11, इट्स अ y12, y21 अँड इट्स अ y22. तर याचे इन्व्हर्स करणे म्हणजेच आता y पॅरामीटर्स आपल्याला हा जो दिलेला आहे याचा इन्व्हर्स कसा होणार तर याचा अगोदर डिटर्मिनंट काढला जाईल. ओके, सो डिटर्मिनंट हा 1/डेल्टा, डेल्टा म्हणजे हा असा ट्रायंगल जो असतो ट्रायंगल ऑफ y म्हणजे हा डिटर्मिनंट इथे काढलेला आहे. आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण काय करणार होतो. सो y11 ची जागा ही y22 गेला नाही आणि y22 ची जागा ही y11 घेतल्याच. ओके, आणि y12 आणि 21 काय होणार आहे तर y12 आणि y21 यांचे फक्त साईन चेंज होणार आहे. तर ते पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह होतील, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होतील. सो अशा प्रकारे इथे आपल्याला हा काय मिळालेला आहे डिटर्मिनंट मिळालेला आहे. मग इथे लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड जर आपण कम्पेअर केले तर Z11 आणि राईट हँड साईडला आपल्याला काय मिळालेलं आहे हे पॅरामीटर्स इथे फक्त कम्पेअर करायचे असतात. ओके, सो बाय कम्पेअरिंग इथे आपण लिहूया बाय कम्पेअरिंग. सो बाय कम्पेअरिंग matrices or matrices we get, तर आपण इंक चेंज करून घेऊया आणि इथे लिहूया. तर बघा इथे आपल्याला काय मिळते वी आर गेटिंग Z11. सो Z11 ला कम्पेअर करा तर इथे बघा हा तर कॉमन आहे, सगळ्यांसाठी हा कॉमन असणार आहे. इंटू त्याला काय करायचं आहे y22 म्हणजेच काय तर इथे y22 डिवायडेड बाय डिटर्मिनंट ऑफ y हा आपल्याला Z11 पॅरामीटर्स मिळतो. सेम थिंग्स जर कम्पेअर करून आपण Z12 जर काढलं तर सो Z12 इज नथिंग बट मायनस y12 डिवायडेड बाय डिटर्मिनंट ऑफ y हा निघतोय. ओके, सेम थिंग्स जर का आपण Z21 जर कम्पेअर केला तर आपल्याला मिळतोय मायनस y21 हा y पॅरामीटरचा कंपोनंट डिवायडेड बाय डेल्टा ऑफ y डिटर्मिनंट ऑफ y त्याला म्हणतो आपण. ओके, आणि Z22 जर कम्पेअर केला तर आपल्याला मिळतो इट्स अ y11 डिवायडेड बाय डिटर्मिनंट ऑफ y. तर अशा प्रकारे आपल्याला हे जे मिळालेले आहेत हे बॉक्स आपण करू शकतो. अँड दिस इज द कोरिलेशन्स कोणा दोघांमधलं तर Z पॅरामीटर्स आणि y पॅरामीटर्स यांचं हे कोरिलेशन्स आहे. बट बघा लेफ्ट हँड साईडला कोण होते झेडचे कंपोनंट्स होते आणि राईट हँड साईडला कोण मिळणार होते वायचे कंपोनंट मिळणार होते. मग यालाच आपण म्हणतो झेड पॅरामीटर्सची ही व्हॅल्यू आहे इन टर्म्स ऑफ वाय पॅरामीटर्स. सो दिस इज द फर्स्ट डेरिवेशन्स. ओके, सो असे आपल्याला हे सगळे डेरिवेशन्स इथे कव्हर करायचे आहे. कोणतेही डेरिवेशन्स इथे विचारल्या जाऊ शकतात. ओके, मग आता सेकंड जो आपण डेरिवेशन घेणार आहोत ते एक्झॅक्टली याचा इन्व्हर्स घेणार आहोत. म्हणजेच काय तर लेफ्ट हँड साईडला आपण घेणार आहोत वाय पॅरामीटर्स. सो फाइंड आउट द वाय पॅरामीटर्स इन टर्म्स ऑफ झेड पॅरामीटर्स. इन टर्म्स ऑफ झेड पॅरामीटर्स. ओके, सो इथे बघू शकतात वाय पॅरामीटर्स लेफ्ट हँड साईडला लेफ्ट हँड साईड आणि झेड पॅरामीटर्स राईट हँड साईडला. ओके, मग जर आपल्याला इथे सांगायचं झालं तर वी नो डॅट WKT मीन्स वी नो डॅट. आपल्याला माहीत नसतं तरी आपण असं लिहायचं असतं की आपल्याला ते माहीत आहे. सो करंट
is nothing but admittance y into v. Admittance म्हणजेच काय असतो? It's a 1 upon, it's a current divided by v. Admittance y पॅरामीटर्स म्हणजेच काय, करंट इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला, y इंटू v असं मिळणार. अकॉर्डिंग टू ओम्स लॉ जर आपण व्होल्टेजची जर व्हॅल्यू इथे पुट डाऊन करायची ठरवली तर काय येणार? सो इट्स अ इम्पिडन्स झेड इंटू आय. कशानुसार? अकॉर्डिंग टू ओम्स लॉ. वी नो दॅट द मॅट्रिक्स V इज नथिंग बट इट्स अ झेड इंटू आय. करंट इंटू रेजिस्टन्स म्हणजेच काय असतो? व्होल्टेज असतो. ओके, सो हे आपल्याला ऑलरेडी माहीत आहे. मग जर का इथे लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडला बघितलं तर कॉमन कंपोनंट्स आपल्याला कोणता दिसतोय? करंट हा कॉमन कंपोनंट दिसतोय. तर याला आपण काय करूया? कॅन्सल आउट. याला जर कॅन्सल आउट केलं तर आपल्याला इथे कोण दिसते? इट्स अ 1, इट्स अ y मॅट्रिक्स अँड इट्स अ z मॅट्रिक्स. ओके, मग आपण याला ट्रान्सफर करू शकतो. सो ऑब्वियसली ट्रान्सफर करू शकतो. सो इट्स अ 1 अपॉन झेड. सो 1 अपॉन झेड म्हणजेच काय? इट्स अ झेड इनवर्स 1 अपॉन झेड. जो डिनॉमिनेटर्सला आहे त्याला जर अशा प्रकारे आपल्याला न्यूमरेटर्सला आणायचं असेल तर याला आपण कसं लिहिणार? तर याच टर्म्सला आपण अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो. दिस इज द अनदर रिप्रेझेंटेशन्स. सो झेडला जर आपण वर आणलं तर अशा प्रकारे झेडचा पॉवर हा किती द्यावा लागेल? -1. ओके, सो झेड इनवर्स म्हणजेच झेड पॅरामीटरचा इनवर्स काढला म्हणजेच तो काय असतो? वाय पॅरामीटर्स असतो. हे इथे आपल्याला इथे समजते. ओके, सो हेच आपण इथे फाइंड आउट करणार. ओके, सो नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण जाऊया. नेक्स्ट स्लाइडला आपण बघूया तर आपल्याला काय मिळालेलं आहे? सो वी गेट the y is nothing but it's a inverse of z. okay, so y चे जर पॅरामीटर्स बघितले, it's a y11, it's a y12, so y21, so y22 is equals to the z इनवर्स करायचे. सो अगोदर z चे पॅरामीटर्स लिहून घेऊया. z11, z12, z21 and z22 आणि यांचं आपल्याला काय करायचं आहे? इनवर्स. सो फाइंड आउट द इनवर्स. सो फाइंड आउट द इनवर्स म्हणजेच कसा फाइंड आउट करणार? सो डिटर्मिनंट ऑफ कोणाचा? डिटर्मिनंट ऑफ झेड. आणि मॅट्रिक्समध्ये काय बदल होणार? सो Z11 ची जागा ही Z22 घेतली जातील आणि Z22 ची जागा ही Z11. म्हणजे ज्या दोघांमध्ये डायगोनल जे कंपोनंट्स आहेत त्यांच्यामध्ये काय होणार? एक्सचेंज होणार. आणि ऑफ डायगोनल जे एलिमेंट्स आहेत त्यांचे फक्त काय होणार? साइन चेंज होणार. सो Z12 अँड 21 चे फक्त आणि फक्त साइन चेंज करायचे. म्हणजेच आपल्याला हा ब्रॅकेट आतमध्ये जर मल्टिप्लाय केलं तर तुम्ही असं अशा प्रकारे सुद्धा लिहू शकता. इट्स Z22 डिवायडेड बाय डिटर्मिनंट ऑफ Z, नंतर मायनस Z12 डिवायडेड बाय डिटर्मिनंट ऑफ Z, मायनस Z21 it's a determinant of Z, Z11 it's a determinant of Z. आतमध्ये पण तुम्ही त्याला मल्टिप्लाय करू शकता. आणि लेफ्ट हँड साईडला काय होते? y11, y12, y21, y22. मग आपण इथे सांगू शकतो बाय comparing left hand side with the right hand side. So we are getting कोण भेटते आपल्याला? तर आपल्याला मिळते y11 is equals to the z22 by delta z, determinant of z. Same things y12 जर काढलात तर it's a minus z12 divided by determinant of z. It's a y21, it's a minus z21 by determinant of z, and it's a y22,
इट्स अ Z11 बाय डिटर्मिनंट ऑफ Z. ओके. सो अशा प्रकारे इथे आपल्याला हे पॅरामीटर्स जे मिळत आहेत हे पॅरामीटर्स आपल्याला काढायचे असतात एक्झाम्समध्ये. सो दिस इज द वाय पॅरामीटर्स इन टर्म्स ऑफ Z. तर वाय पॅरामीटर्स इन टर्म्स ऑफ Z किंवा Z पॅरामीटर्स इन टर्म्स ऑफ वाय हे इन्व्हर्स फंक्शननुसार चालत असतात. ओके. सो हे बऱ्यापैकी इझी आहेत आणि ते आपण इथे काढू शकतो. जस्ट अ मिनिट. ओके. सो वाय आणि झेडचे इंटर्न टर्म्स जर समजलेले असेल तर आता आपण जाऊया नेक्स्ट टॉपिकला, जो टॉपिक थोडा कॉम्प्लिकेट आहे बट थोडं त्याच्यामध्ये जर आपण कॉन्सन्ट्रेशन्सने जर थोडं सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला तो बऱ्यापैकी आउटपुट मिळतं आणि आउटपुट आपल्याला काढता येतं. ओके. सो थोडं लॉजिक आपण तिथे लावण्याचा प्रयत्न करूया. ओके. सो इंटर रिलेशनशिप्स आपण इथे स्टार्ट केलेले आहेत. पॅरामीटर्स Z पॅरामीटर्स, वाय पॅरामीटर्स, ABCD H आणि G पॅरामीटर्स. तर झेडचं वायसोबत आणि वायचं झेडसोबतचं जे रिलेशन्स आहे ते इथे आपण बघितलेलं आहे. ओके. सो Z पॅरामीटर्स आणि वाय पॅरामीटर्सचे इथे रिलेशन्स आपण काढलेले आहे. आता आपण जाऊया नेक्स्ट रिलेशन्सला. दॅट इज नथिंग बट Z पॅरामीटर्स इन टर्म्स ऑफ ABCD पॅरामीटर्स असं घेऊया. ओके. सो फर्स्ट किंवा थर्ड म्हणून यायला डायरेक्टली. Z parameters in terms of ABCD parameters. ABCD parameters. ABCD parameters हे ट्रान्समिशन पॅरामीटर्स आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. आता ABCD पॅरामीटर्स हे कोणत्या साईडला आहेत तर लेफ्ट हँड साईडला. ओके. सॉरी, राईट हँड साईडला. आणि Z पॅरामीटर्स हे कुठे आहेत तर लेफ्ट हँड साईडला असणार. ओके. सो Z पॅरामीटर्सचे आपण लिहूया इक्वेशन्स. सो Z पॅरामीटरचे इक्वेशन जर बघितले सो इट्स अ V1 इज नथिंग बट Z11 I1 प्लस Z12 I2. तसंच सेकंड इक्वेशन्स आहे V2 इज इक्वल टू Z21 I1 प्लस Z22 I2. सेम थिंग्स ABCD पॅरामीटर्सचे इक्वेशन्स काय आहेत तर ABCD पॅरामीटरचे व्होल्टेज अँड करंट रिलेशन्स आहे I1 इज अगोदर व्होल्टेज घेऊया V1. जस्ट अ मिनिट, इरेज करावं लागेल. ओके. ओके. सो V1 इज इक्वल्स टू द AV2 मायनस BI2. तर हे रिलेशन्स सध्या पार्टच करणे हा एकमेव पर्याय आहे. I1 इज नथिंग बट इट्स अ CV2 मायनस DI2. ओके. किंवा नेहमी आपण यूज केले तर याला यूज टू होतो आपण बऱ्यापैकी. हे रिलेशन जर तुम्ही नेहमी फॉलो केलं तर मग आता इथे तुम्ही चेकआउट करू शकतात की पहिल्या रिलेशन्समध्ये जर बघितलेत तर कोणते कोणते व्होल्टेज अँड करंट कंपोनंट्स आहेत. तर इथे बघा, इथे तुम्हाला दिसते V1, त्यानंतरचा दिसतोय I1 आणि त्यानंतर कोण दिसते I2. तसंच V2 मध्ये कोण कोण दिसते. V2चा रिलेशनमध्ये V2 आहे. Z21ला जो मल्टिप्लाइड आहे तो I1 आहे आणि Z22ला मल्टिप्लाइड असलेला I2. म्हणजे करंट आणि व्होल्टेज कोण कोण आहे ते मी इथे काढतोय. त्यानंतर इथे V1, V2 आणि I2. तसंच इथे कोण दिसते आपल्याला I1, V2 आणि I2. मग आता इथे बघा, हे चारही इक्वेशनचे करंट आणि व्होल्टेजेस कोणते कोणते आहेत. पहिल्या पोर्टचा व्होल्टेज आहे की दुसऱ्या पोर्टचा व्होल्टेज आहे, पहिल्या पोर्टचा करंट आहे की दुसऱ्या पोर्टचा करंट आहे, हे मी इथे लिहिलेलं आहे. तर आपल्याला काय दिसतंय बघा, तर इथे V2 प्रेझेंट आहे, इथे सुद्धा V2 प्रेझेंट आहे, इथे I1 आणि I2 प्रेझेंट आहे, इथे सुद्धा I1 आणि I2 प्रेझेंट आहे. त्याच्यामुळे हे जे दोन आपल्याला रिलेशन दिसत आहेत यांच्यापासून आपल्याला मिळणार आहे, पण ते आपल्याला नंतर यूज करायचे. म्हणजे सुरुवात कुठून करण्याची ते टेक्निक्स इथे बघतोय आपण.
तसंच इथे बघा, इथे V1 आहे, यस V1 आहे, इथे I2 आहे, बघा इथे I2 आहे. बट इथे लक्षात घ्या की इथे हा I1 आहे, बट इथे V2 आहे. म्हणजेच काय की इथे आपल्याला डिफरन्स बघायला मिळतोय. डिफरन्स हा जो क्रॉसवाला मी इथे काढलेला आहे ना, क्रॉसवाला, हाच आपल्याला सगळे रिलेशन्स किंवा हे डेरिव्हेशन स्टार्ट करायला मदत करतो. म्हणजेच काय तर आपल्याला या V2चं डेरिव्हेशन्स काढावं लागेल. ओके, V2चं डेरिव्हेशन्स आपल्याला काढावं लागेल, जे की आपल्याला या ABCD, V2 हा कोणाचा पॅरामीटर्स आहे, V2 हा कोणाचा पॅरामीटर्स आहे, तर V2 हा ABCDचा पॅरामीटर्स आहे. मग V2चं डेरिव्हेशन्स आपल्याला ABCDच्याच पॅरामीटर्स म्हणून मिळणार, आणि ABCDचं कोणतं पॅरामीटर्स असणार आहे तर नेक्स्ट इक्वेशन जे असणार आहे त्याच्या म्हणून आपल्याला V2 काढावा लागेल. ओके, आणि जेव्हा आपण V2 काढू तर V2 काढता काढताच बघा V2चं रिलेशन्स इथे तयार होणार. मग ते आता इथे आपण बघूच की बघा, हा जो V2 आपल्याला काढायचा आहे तर आपण इथे लिहूया की V2 याच्यातून या I1च्या इक्वेशन म्हणून V2 काढा. सो V2 जर आपण इथे काढण्याचा प्रयत्न केला तर CV2 इज इक्वल्स टू द I1, हा मायनस आहे, लेफ्ट हँड साईडला गेल्यानंतर काय होणार प्लस DI2 अशा प्रकारे होणार. आपल्याला V2 काढायचं आहे. सो V2 इज नथिंग बट इट्स I1/C प्लस DI2/C अशा प्रकारे आपल्याला रिलेशन्स मिळतो. ओके, सो याला थोडं मी कोऑर्डिनेट करतो म्हणजेच काय थोडं रिअरेंज करतो. तर बघा 1/C इंटू I1 अशा प्रकारे करतो, प्लस D/C इंटू I2 अशा प्रकारे करतो. मग आता इथे आपल्याला बघा हे जे V2चं रिलेशन भेटलेलं आहे हे कोणासारखं दिसते आहे तर एक्झॅक्टली ते कोणासारखं दिसतंय तर ते दिसणार जेट पॅरामीटरच्या रिलेशनसारखं. तर या दोघांमध्ये तुम्ही कंपेअरिंग करू शकतात. बघा इथे पण V2 आहे, इथे पण V2 आहे. ओके, इथे पण I1 आहे, इथे पण I1 आहे, इथे पण I2 आहे, इथे पण I2 आहे. मग काय तर आपल्याला हे को रिलेशन्स इथे मिळते की Z21 म्हणजेच I1चा कोएफिशियंट. सो Z21 म्हणजेच I1चा कोएफिशियंट जो कोण आहे 1/C1. मग आपण म्हणू शकतो की hence by comparing both equations, हे दोन्ही इक्वेशन जर आपण कंपेअर केलेत तर आपल्याला I1चा कोएफिशियंट म्हणजेच कोण मिळते Z21 जो की किती मिळाला 1/C. ओके, तसाच I2चा कोएफिशियंट कोण आहे Z22 आहे. सो Z22 इज इक्वल्स टू द, बघा इथे I2चा कोएफिशियंट कोण आहे, इट्स अ कॅपिटल D डिवायडेड बाय C. ओके, सो अशा प्रकारे आपल्याला इथे Z21 आणि Z22 मिळालेला आहे. ओके, सेम थिंग्स ही जी V2ची व्हॅल्यू आहे, ही जी V2ची व्हॅल्यू आहे. ओके, तर आपल्याला ते V1 मध्ये प्लेस करता येईल का बघा ABCDच्या पॅरामीटर्समध्ये. कारण की या दोघांमध्ये V1 आणि I2 हे तर ऑलरेडी प्रेझेंट आहेत, पण अब्सेंट कोण होते V2 आणि I1. सो V2ची व्हॅल्यू आपल्याला जे प्रेझेंट मिळालेली आहे ते V2ची व्हॅल्यू जर का आपण V1च्या इक्वेशनमध्ये पुट डाऊन केलीत तर आपल्याला नेक्स्ट पॅरामीटर्स इंडेक्स मिळू शकतात. तर याला ॲक्च्युली आपण नंबर्स दिले असते तर चांगलं झालं असतं. यांना आपण नंबर पण देऊन देऊया येलो कलर्समध्ये. सो म्हणजे आपल्याला इक्वेशन्सची नावं इथे सांगता येईल. सो असं म्हणूया, इट्स अ इक्वेशन नंबर 1, इट्स अ इक्वेशन नंबर 2, इट्स अ इक्वेशन नंबर 3, इट्स अ इक्वेशन नंबर 4. ओके, आणि हे इथे जे आपल्याला मिळालेलं आहे इट्स अ इक्वेशन नंबर 5. ओके, हेन्स बाय कम्पेअरिंग इक्वेशन्स 2 अँड 5, इक्वेशन 2 अँड 5 कम्पेअर करून आपल्याला Z21 आणि Z22 मिळालेले आहे. आता आपण म्हणूया पुट द इक्वेशन्स 5 इन इक्वेशन्स 3, म्हणजेच हे 5 इक्वेशन्स 3 मध्ये आपल्याला पुट डाऊन करायचं आहे. नेक्स्ट स्लाइडला जाऊया आपण.
So by putting equation 5 in equation 3, okay, so equation 3 बघा आपल्याला equation 3 कोण आहे. So equation 3 आहे, it's v1, it's a v2 minus b i2, okay. So इथे a ची जी व्हॅल्यू आहे, सॉरी a ची नाही, इट्स v2 ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला इथे पुट डाउन करायची आहे फ्रॉम इक्वेशन नंबर 2. सो इट्स v1 is nothing but a into v2 आणि v2 ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली होती 1/c i1 प्लस d/c i2 अशा प्रकारे मायनस b i2, ओके. सो v2 ची व्हॅल्यू आपण इथे प्लस करू. आता काय करा, याला मल्टिप्लाइड करा, ब्रॅकेट ओपन करून घ्या. a नी आतमध्ये मल्टिप्लाइड केल्यावर a/c i1 चा कोएफिशियंट आपल्याला मिळणार, नंतर a इंटू d होणार आणि डिवाइड बाय c असा हा i2 चा कोएफिशियंट आपल्याला मिळणार मायनस b i2. आता हे दोघी i2 वाले टर्म्स आहेत, i2 चा कोएफिशियंट ad बाय c आणि i2 चा कोएफिशियंट मायनस b. तर i2 जर कॉमन काढला तर काय मिळेल, a/c i1, ओके. सो i2 इथे कॉमन काढून घ्या, म्हणजेच इथे आपल्याला काय मिळणार, इट्स ad मायनस bc अपॉन c. एक स्टेप मी डायरेक्ट कंप्लीट करतो इथे, ओके, इंटू i2 अशा प्रकारे. सो दिस इज द इक्वेशन ऑफ v1, ओके. मग आता आपल्याला इथे जे इक्वेशन मिळालेलं आहे v1चं, आता इक्वेशन्समध्ये जर बघितलं तुम्ही तर कोण कोण पॅरामीटर्स आहे बघा. v1 पॅरामीटर्स आहे, त्यानंतर इथे i1 पॅरामीटर्स आहे आणि i2 पॅरामीटर्स आहे. सो दिस इज द इक्वेशन नंबर 6, ओके. सो मग इथे सांगूया, बाय कम्पेअरिंग इक्वेशन 6 विथ जेड पॅरामीटरचं जे v1 वाला इक्वेशन्स असेल तो नंबर्स, ओके. सो इथे बघा v1 वाला इक्वेशन म्हणजेच इक्वेशन नंबर 1 आहे, ओके. बाय कम्पेअरिंग इक्वेशन 6 विथ इक्वेशन 1 असं म्हणूया, विथ इक्वेशन 1, ओके. 6 आणि 1 ला कम्पेअर करा. मग आता 6 आणि 1 ला जर कम्पेअर केलात तर i1 चा कोएफिशियंट जो आहे तो a/c आहे आणि इथे जर तुम्ही बघितलात तर i1 चा कोएफिशियंट म्हणजेच कोण आहे, z11 आपल्याला दिसतोय. म्हणजेच इथून आपल्याला सांगू शकतो इट्स अ z11 इज नथिंग बट इट्स अ a/c, ओके. तसाच i2 चा जो कोएफिशियंट आहे तो कोण आहे, ad मायनस bc बाय c. बट फर्स्ट इक्वेशन मध्ये i2 चा कोएफिशियंट म्हणजेच कोण होता, सो z12 होता. म्हणजेच आपल्याला इथे हा जो पॅरामीटर्स मिळतोय इट्स अ z12 इक्विव्हॅलेंट आहे. कोणता पॅरामीटर्स आहे, इट्स अ ad मायनस bc डिवायडेड बाय c अशा प्रकारे, ओके. सो z11 अँड z12. मग अशा प्रकारे आपल्याला इथे हे जे कंपोनंट्स मिळतात तर हे कंपोनंट्स इथे आता आपण सगळे एकत्र लिहूया. जेड पॅरामीटर्स इन टर्म्स ऑफ ABCD. z11 आपल्याला मिळालं होतं a/c. त्यानंतर z12 आपल्याला मिळालेलं होतं, आत्ताच मिळालेलं, ad मायनस bc अपॉन c, ओके. z21 वाला जे पॅरामीटर्स आपल्याला मिळालं जे 1/c. z22 वाला पॅरामीटर्स जे आहे इट्स अ कॅपिटल D बाय c. तर असे चारही पॅरामीटर्स आपल्याला मिळाले. मग आपण इथे सांगू शकतो की दिस इज द z parameters in terms of ABCD, in terms of ABCD parameters, in terms of ABCD parameters, okay. Same things आपल्याला नेक्स्ट पॅरामीटर्स काढता येईल.
इट्स अ झेड पॅरामीटर्स इन टर्म्स ऑफ ABCD किंवा हायब्रिड कोणतेही आपण काढू शकतो. तर इथे अगोदर झेड चालू केलं आपण, तर आपण झेडचेच घेऊन टाकू. ओके, सो जे कोणतं चालू असेल नंबर्स, सो इथे लिहूया झेड पॅरामीटर्स in terms of hybrid parameters. in terms of hybrid आता म्हणजेच काय, तर इथे आपल्याला एक लक्षात येतं की हायब्रिड पॅरामीटर्सला झेड पॅरामीटर्सच्या इक्वेशन सारखं दिसणारं आपल्याला बनवायचं असतं. ओके, आणि मग कम्पेअर करायचं आणि त्यांचे पॅरामीटर्स काढायचे. तर हायब्रिड पॅरामीटर इथे राईट हँड साईडला आहे, लक्षात घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर झेड पॅरामीटर्स हे लेफ्ट हँड साईडला आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आता याचं व्हाईस वर्सा जेव्हा होणार तर ते ऑपोजिट होणार. ओके, सो झेड पॅरामीटरचे आपण कंपोनंट लिहूया. इक्वेशन नंबर 1 इट्स अ V1 इज नथिंग बट इट्स अ Z11 I1 प्लस Z12 I2. तसंच इक्वेशन नंबर 2 इट्स अ V2 इज नथिंग बट इट्स अ Z21 I1 प्लस Z22 I2. ओके, तसंच इक्वेशन नंबर 3 हायब्रिड पॅरामीटरचे इक्वेशन्स काय असतात, तर हायब्रिड म्हणजेच काय, एकाचा व्होल्टेज तर दुसऱ्याचा करंट. ओके, सो V1 इज इक्वल टू H11 I1 प्लस H12 V2. एकाचा करंट, पहिल्या पोर्टचा करंट I1 तर दुसऱ्या पोर्टचा व्होल्टेज, त्यालाच आपण म्हणतो हायब्रिड. ओके, तसंच इथे H21 प्लस H22, पण पॅरामीटर्स कोणते राहणार, पहिलाचा करंट तर दुसऱ्याचा व्होल्टेज. आता इथे जर आपण इक्वेशन जर नीट केअरफुली जर ऑब्झर्व केलेत, तर इथे बघा V1 आहे, I1 आहे, I2 आहे. या सेकंड इक्वेशन्समध्ये V2 आहे, I1 आहे आणि I2 आहे. तसाच या थर्ड इक्वेशन्समध्ये V1 I1 अँड V2 आपल्याला बघायला मिळेल. तसंच फोर्थ इक्वेशनमध्ये जर आपण पॅरामीटर्स काढले तर I1 I2 आणि V2 बघायला मिळतात. मग इथे बघा V1 प्रेझेंट आहे, इथे सुद्धा V1 प्रेझेंट आहे, इथे I1 प्रेझेंट आहे, इथे सुद्धा I1 प्रेझेंट आहे. बट इथे I2 प्रेझेंट आहे, पण त्याच्याऐवजी या साईडला V2 प्रेझेंट आहे. तर म्हणजेच काय की या दोघांमध्ये जे काही रिलेशन्स आपल्याला तयार करायचं आहे ते तयार करून आपल्याला फायनलाइज आन्सर काढावं लागेल. ओके, कारण की इथे तुम्ही बघू शकतात, इथे V2 इथे I1 I2, इथे सुद्धा I1 I2. म्हणजेच काय की 3 आणि 4 यांच्यामधलं रिलेशन्स आपलं काही कामात येणार नाही. म्हणजेच 1 आणि 3 मध्ये आपल्याला काहीतरी इथे रिलेशन्स तयार करावे लागतील. मग आता 1 आणि 3 मधलं रिलेशन्स कसं तयार करणार, तर V2चं रिलेशन तयार करणार. ओके, म्हणजेच हा कोणाचा पॅरामीटर्स आहे, हायब्रिडचा पॅरामीटर्स आहे V2. मग V2 आपल्याला रिलेशन तयार करायचं आहे, तर हायब्रिडच्याच दुसऱ्या इक्वेशनमधून आपण V2 तयार करू शकतो का बघा बरं. तर हायब्रिडच्याच दुसऱ्या पॅरामीटर्स म्हणून आपण V2 तयार करू शकतो. म्हणजेच इथे या हायब्रिडच्याच दुसऱ्या इक्वेशन म्हणून V2 जर काढला आहे, बाकीचे सगळे पॅरामीटर्स जर तिकडे ट्रान्सफर केलेत तर आपल्याला V2चं इक्वेशन मिळू शकतं. मग या फ्रॉम इक्वेशन नंबर 4 मग आपण इथे म्हणूया फ्रॉम इक्वेशन 4 फाइंड V2. V2 कसा फाइंड आउट करणार, तर बघा इथे पूर्ण लिहितो H22 V2, बाकी सगळे पॅरामीटर्स ट्रान्सफर करतो. सो I2 मायनस H21 I1 असं होणार. ओके, पण आपल्याला तर V2 पाहिजे. ओके, मग हा H22 दोघांना पण डिवाइड होणार. सो I2 बाय H22 मायनस H21 बाय H22 इंटू I1. म्हणजेच काय, तर याला जर थोडं रिअरेंज केलं तर V2 इज इक्वल टू 1 अपॉन H22 इंटू I2 मायनस H21 डिवायडेड बाय H22 इंटू I1. म्हणजेच काय, कोएफिशियंट्स कोणते आहेत I1 आणि I2 चे, त्याच्यामुळे त्याला काय केलेलं आहे, रिअरेंज केलेलं आहे.
आणि नेहमीप्रमाणे आपण 1 2 3 4 इक्वेशन दिलेलं आहे. सो दिस इज द इक्वेशन नंबर 5. मग इथे सांगूया की बाय कम्पेअरिंग इक्वेशन्स, V2चं इक्वेशन कोणतं आहे? V2चं इक्वेशन बघा, V2चं इक्वेशन 2 आहे. मग 2 अँड 5, 2 आणि 5 कम्पेअर करा. 2 आणि 5 कम्पेअर करा. V2 इथे पण V2, इथे I1, इथे पण I1, पण I1 कुठे दिसतोय? हां, इथे I1. ओके. आणि I1चा जो कोइफिशियंट आहे S21/S2. सो I1चा कोइफिशियंट इकडे कोण दिसतोय? Z21. म्हणजेच लेफ्ट हँड साईडला Z21 आहे I1चा कोइफिशियंट, तर राईट हँड साईडला I1चा कोइफिशियंट आहे -H21 डिवायडेड बाय S22. ओके. सो अशा प्रकारे आपल्याला इथे हा पहिला Z पॅरामीटर इन टर्म्स ऑफ H हायब्रिड पॅरामीटर्स मिळाला. सेम थिंग्स I2चा कोइफिशियंट्स Z22. So it's a Z22 is nothing but I2 coefficient here. I2 coefficient कोण आहे इथे? So 1/H22 असा हा I2चा कोएफिशियंट आहे. ओके. सो अशा प्रकारे हे दोन पॅरामीटर्स आपल्याला दोन इक्वेशन्स कम्पेअर करून मिळाले. ओके. आता नेक्स्ट जे पॅरामीटर्स आहेत जसं की Z11 आणि Z12 कसे मिळतात, तर हा इक्वेशन नंबर जे 5 आहे ते कोणत्या तरी इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतर आपल्याला मिळतात. ओके. सो जो Z पॅरामीटरचं नेक्स्ट तुम्हाला इक्वेशन दिसतं V1चं इक्वेशन, ते बघा इथे V1 आहे तर इथे सुद्धा V1 आहे. ओके. इथे पण V1 आहे. फक्त कोण नाही आहे? I2 नाही आहे. तर I2 आणण्यासाठी आपल्याला हे V2ची व्हॅल्यू, इक्वेशन नंबर 5ची व्हॅल्यू हे इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट डाऊन करता येईल, जे की आपण नेक्स्ट स्लाइडला पुट करू. मग इथे सांगूया पुटिंग equation 5 in equation 3. ओके. सो इक्वेशन नंबर 3 मी पुन्हा इथे V1चं इक्वेशन लिहितो. सो इक्वेशन नंबर 3 आपल्याला मिळालं होतं. इट्स V1 इज नथिंग बट इट्स H11 I1 प्लस H12 V2. आणि इक्वेशन नंबर 5 म्हणजेच V2 इक्वेशन जे आपल्याला इथे येलो कलरमध्ये मिळालं आहे. सो V2ची व्हॅल्यू इथे पुट डाऊन करावी लागेल, एक लक्षात घ्या. ओके. सो पुट डाऊन करून बघूया. V1 इज नथिंग बट H11 I1 प्लस H12 आणि V2ची व्हॅल्यू इथे पुट डाऊन करतोय. आता थोडं रिअरेंज करून घेतोय. सो -H21 डिवायडेड बाय I1 वाली व्हॅल्यू अगोदर लिहितोय इंटू I1 प्लस 1/H22 ही व्हॅल्यू आपल्याला तिथे मिळालेली होती इंटू. सो हे व्हॅल्यू V2ची व्हॅल्यू आपण इथे प्लेस केलेली बघायला मिळतं. मग याला ब्रॅकेट ओपन करून घ्या आणि कम्पेअर करा. इक्वेशन संपलं. ओके. सो H आता प्लस मायनस काय होणार आहे? सो ऑब्विसली प्लस मायनस इथे मायनस आपल्याला बघायला मिळतं. ओके. तर याला इरेज करून घेऊया. ओके. सो प्लस मायनस मायनस होणार. H12 आणि S21 यांचं मल्टिप्लिकेशन होणार डिवायडेड बाय S22 इंटू I1. प्लस प्लस प्लसच राहणार आहे, बट H12 न्यूमरेटरला डिवायडेड बाय H22 इंटू I2 असं आपल्याला हे ब्रॅकेट ओपन केल्यानंतर मिळालं. मग आता इथे बघा ही पहिलीवाली टर्म्स पण I1च्या फॉर्ममध्ये आहे, दुसरीवाली टर्म्स पण I1च्या फॉर्ममध्ये आहे. मग I1 जर आपण इथे कॉमन काढला तर आपल्याला काय मिळतं? इट्स H11 मायनस H12 H21 डिवायडेड बाय H22 इंटू I1. तर अशा प्रकारे इथे आपण हा कॉमन काढला होता. ओके. सो याला फक्त तुम्हाला मॅथमॅटिक्सची गरज लागणार, याला फक्त सॉल्व करून घ्या. कोणत्याही संख्येला आपण कशा प्रकारे सॉल्व करतो, या दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार आणि न्यूमरेटरमध्ये ॲड होणार. सो H11 आणि H22चं मल्टिप्लिकेशन झालं आहे, न्यूमरेटरमध्ये त्याला ॲड करून घ्या H12 आणि H21
डिवायडेड बाय काय असणार आहे तर H22च असणार. आणि हा कोणाचा कोएफिशियंट आहे तर हा I1चा कोएफिशियंट आपल्याला इथे मिळतो. प्लस I2चा कोएफिशियंट कोण आहे तो H12 अँड H22 हा आहे आपला I2चा. तर बघा हे रिलेशन्स आपल्याला मिळालं आहे. V1 याला बॉक्स करायचा, याला इक्वेशन नंबर 6 द्यायचं आणि इक्वेशन्स झेड पॅरामीटरच्या V1 म्हणजेच इक्वेशन नंबर 1 सोबत कंपेअरिंग करायचं. ओके, मग इथे आपण म्हणूया इक्वेशन नंबर 6. So last steps by comparing equation 6 with equation 1. ओके, सो 6 आणि 1चं तुम्ही कंपेअरिंग जर केलं तर आपल्याला I1चा कोएफिशियंट जो की Z11 होता तो आपल्याला मिळालेला होता H11 इंटू H22 मायनस H21 इंटू H12 डिवायडेड बाय H22 and I2चा कोएफिशियंट म्हणजे Z12. सो दिस इज द H12 डिवायडेड बाय H22. ओके, सो अशा प्रकारे आपल्याला इथे हे पॅरामीटर्स बघायला मिळतात. सो Z पॅरामीटर्स इन टर्म्स ऑफ H पॅरामीटर्स. आणि सगळे पॅरामीटर्स आपण इथे जर लिहिले तर आपल्याला काय दिसणार, इट्स Z11 H11 H22 minus H21 into H12 divided by H22 into Z12 काय मिळालं आपल्याला, सो H12 अपॉन H22. तसंच Z21 आपल्याला मिळालेलं आहे मायनस H21 डिवायडेड बाय H22. आणि तसंच आपल्याला Z22 म्हणजे चौथा पॅरामीटर्स मिळालेला आहे 1 डिवायडेड बाय H22. ओके, सो दिस इज, मग इथे लिहायचं असं, दिस इज द Z पॅरामीटर्स in terms of H पॅरामीटर्स. ओके, हायब्रिड पॅरामीटर्स ज्याला आपण म्हणतो, तर एक लक्षात घ्यायचं आहे. ओके, सो अशा प्रकारे इथे आपण हे कोणतेही इक्वेशन्स इथे सॉल्व करू शकतो. कशाचा तरी आवाज आलेला एकदा आपण चेकआउट करूया. आवाज सुरू आहे, ऑडिओ सुरू आहे, व्हिडिओ सुरू आहे, प्रेझेंटेशन्स. ओके, ठीक आहे. सेम थिंग्स आपण नेक्स्ट याला जाऊया, ज्याला म्हणूया वाय पॅरामीटर्स इन टर्म्स ऑफ ABCD. जे कोणतं चालू असेल एक डेरिव्हेशन्स. ओके, सो वाय पॅरामीटर्स यापैकी कंपल्सरी एक पॅरामीटर्स तुम्हाला एक्झाममध्ये दिसणार, 1 ते 2 पॅरामीटर्स कंपल्सरी तुम्हाला दिसणार. वाय पॅरामीटर्स इन टर्म्स ऑफ ABCD किंवा ट्रान्समिशन पॅरामीटर असं सुद्धा याचं नाव आहे बरोबर. तर त्याच्यामुळे आपण ब्रॅकेटमध्ये लिहूया ट्रान्समिशन पॅरामीटर. नाहीतर ABCDचा अभ्यास करायचा आणि ट्रान्समिशन पॅरामीटर्स विचारलं की मग सर आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन्स होतं. ओके, सो असं नसतं. ABCD पॅरामीटर्स. मग इथे लक्षात घ्या, वाय पॅरामीटर्स हे तुमच्या लेफ्ट हँड साईडला आलेले दिसत आहेत आणि ABCD पॅरामीटर्स हे तुमच्या राईट हँड साईडला आलेले दिसत आहेत. वाय पॅरामीटर्स इक्वेशन नंबर 1, वाय पॅरामीटर्सचं इक्वेशन नंबर 1. सो वाय पॅरामीटर्स हे काय असतं, I1 I2, इट्स I1, जसं V1 V2 चे ऐवजी I1 I2 and it's a Y11 V1 plus Y12 V2. तसंच सेकंड इक्वेशन जर बघितलं, सो इट्स I2, इट्स Y21 इंटू V1 प्लस Y22 इंटू V2, 1 and 2. तसंच इकडे थर्ड ABCD पॅरामीटर्स. सो ABCD पॅरामीटर्स म्हणजे ट्रान्समिशन्स. सो सोर्सचा
प्रायमरी व्होल्टेज आणि त्यानंतर प्रायमरी करंट, पहिल्या पोर्टचा करंट, पहिल्या पोर्टचा व्होल्टेज. ओके. आणि ABCD पासून सुरुवात होतो. सो A इंटू V2 मायनस B इंटू I2 लोडचा करंट. ओके. तसंच C इंटू V2 मायनस D इंटू I2. मग आता इथे जर का आपण केअरफुली बघितलं तर कोण कोण आहेत? I1 आहे, V1 आहे, V2 आहे, इथे I2 आहे, V1 आहे, V2 आहे. थर्ड इक्वेशनमध्ये जर तुम्ही बघितलं सो V1 आहे, V2 आहे, I2 आहे. हे कशासाठी बघावे लागतात की कोणते इक्वेशन्स आपल्याला इक्वेट करायचे आहेत हे कसं काय समजणार एवढं 10-12 डेरिव्हेशन झाल्यानंतर? तर ते याच टेक्निकने तुम्हाला समजणार. मग इथे बघा I1 प्रेझेंट आहे, इथे I1च नाही आहे. ओके. सो I1 नाही आहे. इथे V1 आहे, सो इथे V1 आहे. इथे V2 आहे, तर इथे V2 आहे. मग इथे लगेच लक्षात येतं की हा I2 इथे प्रेझेंट नाही आहे आणि इथे हा I1 प्रेझेंट नाही आहे. म्हणजेच काय, तर इक्वेशन नंबर 1 आणि 3 यांच्या कम्पेअरिंग करूनच आपल्याला इक्वेशन 1 आणि 3 मध्येच काहीतरी जुगाड करावा लागेल. तसंच इथे तुम्ही चेकआउट करू शकतात. I2 आहे, इथे I2 आहे, इथे V1 आणि V2 आहे का बघा. V1 आहे, इथे V1 नाही आहे. ओके. V2 आहे, V2 आहे. मग इथे पण तुम्हाला बघायला मिळतं की इट्स I1 इथे प्रेझेंट नाही आहे आणि इथे पण V1 हा पॅरामीटर्स प्रेझेंट नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला 2 आणि 4 मध्ये सुद्धा काहीतरी रिलेशन्स तयार करावं लागणार. ओके. म्हणजेच काय की इक्वेशन 1 आणि 2 सारखे दिसणारे आपल्याला इक्वेशन तयार करायचे. तर इथे बघा I1 म्हणजे फर्स्ट आणि फोर्थ. I1 बघा लेफ्ट हँड साईडला, दोघांच्या लेफ्ट हँड साईडला I1 दिसते. ओके. सो I2 ची व्हॅल्यू काढता येईल का आपल्याला? मग सो I2 ओके. तर इथे आपण पहिल्या दोन रिलेशन बघूया. फर्स्ट इक्वेशन इज थर्ड इक्वेशन्स. सो फर्स्ट आणि थर्ड इक्वेशन्समध्ये आपल्याला काय बघायला मिळतो की इथे I2 नाही आहे, जो की ट्रान्समिशन लाईन पॅरामीटर्स आहे, ABCD पॅरामीटर्स. I2 तर अगोदर आपल्या नेहमीच्या स्टेपनुसार आपण काय करून घेऊया, फ्रॉम इक्वेशन नंबर 3 I2 काढून घेऊया. फ्रॉम इक्वेशन 3 फाइंड दी I2. मग इथे I2 काढायचं म्हटलं तर बघा थर्ड इक्वेशन्समध्ये कसा मिळणार. तो थर्ड इक्वेशन आहे V1 इज इक्वल टू A V2 मायनस BI2 असा प्रकार आहे. आपल्याला I2 काढायचं आहे. हे सगळे पॅरामीटर्स तिकडे ट्रान्सफर केले तर काय मिळणार, इट्स BI2 इज इक्वल टू द V1 मायनस A V2. बट हा मायनस होता, सो म्हणून हे पॅरामीटर्स कसे होणार, इन्व्हर्स होणार. मायनस V1 हा प्लस A V2 अशा प्रकारे हा BI2 आपल्याला तिथे मिळणार. बट Bला पण आपण ट्रान्सफर करून टाकूया राईट हँड साईडला. सो I2 इज इक्वल टू द मायनस 1 अपॉन B इंटू V1. म्हणजेच रिअरेंज करण्याची आपल्याला गरज पडणार नाही. आणि इथे प्लस A अपॉन B इंटू V2 असं म्हणणार. तर इथे बघा आपल्याला I2चं एक इक्वेशन मिळालं जे V1 V2 फॉर्म सारखं आहे. म्हणजे बघा या V1 आणि या V2 फॉर्म सारखं आहे. म्हणजेच काय की इथे फक्त V1 V2, तर मग कोणतं रिलेशन असेल ते लेफ्ट हँड साईडला I2 आहे म्हणून इक्वेशन नंबर 2 सोबत येईल. मग इथे आपण डायरेक्टली नेहमीप्रमाणे सांगूया बाय कम्पेअरिंग इक्वेशन्स 5 and 2. दिस इज द इक्वेशन नंबर 5. मग बघा लेफ्ट हँड साईडला I2 आहे,
राईट हँड साईडला V1चा जो कोएफिशियंट असणार आहे तो तुमचा असणार आहे y21. सो y21 आपल्याला भेटते -1/b. y21 -1/b इथे आपल्याला पॅरामीटर्स मिळते. सेम थिंग्स V2चा कोएफिशियंट्स म्हणजेच y22. सो y22 आपल्याला मिळते a/b. ओके, अशा प्रकारे a/b. सो दोन पॅरामीटर्स आपल्याला मिळालेले आहे. रिमेनिंग दोन पॅरामीटर्स कसे मिळाले? सो हे I2 ची व्हॅल्यू कोणत्या तरी इक्वेशनमध्ये जर पुट डाऊन केली तर बघा, आपण I2 ची व्हॅल्यू इथून काढलेली होती इक्वेशन नंबर 3 वरून, इक्वेशन नंबर 3 वरून काढलेली होती. ओके, सो इक्वेशन नंबर 4 मध्ये I2 ची व्हॅल्यू जर प्लेस केली, इक्वेशन नंबर 4 मध्ये जर I2 ची व्हॅल्यू प्लेस केली, ओके, सो आपल्याला सेकंड इक्वेशन सारखं दिसणारं इक्वेशन तयार होणार. सेकंड नाही, फर्स्ट इक्वेशन I1 सारखं दिसणारं इक्वेशन तयार होणार. तर इथे आपण म्हणूया पुट द व्हॅल्यू ऑफ इक्वेशन 5 इन इक्वेशन 4. putting values of equation 5 in equation किती इक्वेशन होतं ते? इन इक्वेशन नंबर 4. ओके, आता इक्वेशन नंबर 4 काय होतं? I1 वाला इक्वेशन्स होतं. ओके, सो इक्वेशन नंबर 4 आपण इथे लिहून घेऊया. इट्स I1 CV2 minus d times of I2. ओके, आणि आपण जे इक्वेशन पुट डाऊन करणार आहोत ते इक्वेशन आहे I2चं, म्हणजेच I2 ची व्हॅल्यू तिथे पुट डाऊन होणार आहे. सो I1 इज नथिंग बट इट्स CV2 मायनस d इन ब्रॅकेट. I2 ची व्हॅल्यू आपल्याला काहीशी अशा प्रकारे मिळाली होती, -1/b into V1 plus a/b into V2. ओके, सो हा जो टॉपिक आहे हा भरपूर कॉन्सन्ट्रेशनचा टॉपिक आहे. प्रत्येक स्टेप्स आपल्याला कशा प्रकारे आणता येईल याचा वेळोवेळी विचार करावा लागतो. ओके, सो इथे आता ब्रॅकेट आपण ओपन करूया. सो मायनस मायनस प्लस होऊन जाणार, बट इट्स d/b आपल्याला इथे मिळणार कोएफिशियंट ऑफ V1 प्लस a ला d ने मल्टिप्लाइड होणार डिवायडेड बाय b कोएफिशियंट ऑफ V2. बट इथे बघा ही व्हॅल्यू V2 ची आहे, ही सुद्धा व्हॅल्यू V2 ची आहे. सो V2 ची व्हॅल्यू आपण इथे V2 जर कॉमन काढला तर d/b V1 तर इथे राहणार, बट V2 जर आपण कॉमन काढला तर काय मिळणार? इट्स c प्लस ad बाय b इंटू V2. आणि यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर CB प्लस AD होणार. ओके, सो पुन्हा रिअरेंज करून घ्या. I1 इज नथिंग बट इट्स d/b V1 प्लस BC प्लस AD/b. अशा प्रकारे आपल्याला हे सॉल्व केलेलं मिळणार आहे इंटू V2. तर हे बघा I1चं इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे V1चा कोएफिशियंट आणि V2च्या कोएफिशियंट फॉर्ममध्ये, जे की तुम्ही इक्वेशन नंबर 1 सोबत जर कम्पेअर केला तर इथे बघा इक्वेशन नंबर 1 जर सोबत I1चं इक्वेशन्स आहे आणि इथे V1 आणि V2 सोबत तुम्ही काय करू शकतात? कम्पेअर करू शकतात. ओके, सो y11 y12च्या व्हॅल्यूज तुम्हाला इथे मिळणार. मग इथे आपण काय सांगणार? याला इक्वेशन नंबर जे चालू आहे ते देऊन द्या, इक्वेशन नंबर 6, आणि मग आपण इथे सांगणार बाय कम्पेअरिंग इक्वेशन्स. By comparing equation 6 with equation 1. ओके, सो 6 आणि 1 जर तुम्ही इक्वेशन्स कंपेअर केलात, सो y1 इज द कोएफिशियंट ऑफ V1, जो की इकडे आपल्याला d/b असा मिळालेला आहे. सो y11 ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळतं, आणि y12 इज द कोएफिशियंट ऑफ V2, जो की आपल्याला मायनस AD मायनस BC/b अशा प्रकारे इथे मिळतो. ओके, म्हणजेच काय?
तर हे सगळे व्हॅल्यूज जर आपण इथे लिहिल्या तर आपल्याला काय काय मिळतं. सो इट्स अ y11 is nothing but it's a d by b, and it's a y12, it's a value of minus ad minus bc upon b, okay, and it's a y21 is nothing but it's a minus 1 upon b, and y22 it's a a upon b, okay. आणि मग आपण याला म्हणू शकतो this is the y parameters, this is the y parameter in terms of ABCD, in terms of ABCD, ओके, ज्याला आपण ट्रान्समिशन लाईन पॅरामीटर सुद्धा म्हणू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला हे पॅरामीटर्स इथे फाइंड आउट करावे लागतात. यांना असा मॅट्रिक्स फॉर्म केला तरी चालतो, नो डाऊट. ओके, तर असे आपल्याला हे सॉल्व करता येईल. अजून कोणतं सॉल्व करून बघायचं आहे. वाय पॅरामीटर्स इन टर्म्स ऑफ एच काढून बघायचं. ओके, वाय पॅरामीटर्स इन टर्म्स ऑफ एच काढून बघूया. वाय पॅरामीटर्स इन टर्म्स ऑफ एच पॅरामीटर्स, हायब्रिड पॅरामीटर्स ज्याला आपण म्हणतो. सो एच पॅरामीटर्स आणि वाय पॅरामीटर्स इथे लिहायचे. ओके, सो वाय पॅरामीटर्स इथे लिहून घेऊया. इक्वेशन नंबर 1, I1 is nothing but it's a y11 v1 plus a y12 into v2. सेकंड इक्वेशन असणार आहे इट्स I2, इट्स y21 v1 प्लस y22 v2. तसंच एच पॅरामीटर्स इथे लिहून घेऊया 3 आणि 4. हायब्रिड पॅरामीटर्स म्हणजेच कोणते पॅरामीटर्स असतील. हायब्रिड म्हणजेच एकाचा व्होल्टेज आणि दुसऱ्याचा करंट, त्यालाच हायब्रिड असं म्हणतो असतो आपण. V1 आणि I2. ओके, V1 हायब्रिड म्हटल्यानंतर H11 पहिल्याचा करंट प्लस H12 दुसऱ्या पोर्टचा व्होल्टेज. तसंच H21 इंटू I1 प्लस H22 इंटू V2. मग आता इथे कोणते कोणते कंपोनंट्स आहेत ते आपण इथे चेकआउट करून घेऊया. तर इथे बघा, इथे इलेक्ट्रिकल I1, V1 आणि V2 आहे. तसंच इथे इलेक्ट्रिकलचा पॅरामीटर्स I2, V1 आणि V2 इथे आपल्याला बघायला मिळतो. थर्ड इक्वेशनमध्ये V1, I1 अँड V2 बघायला मिळतो. तसाच फोर्थ इक्वेशनमध्ये I2, I1 अँड V2 बघायला मिळतो. मग आता कम्पेअर करा. I1 आहे, I1 आहे, इथे V1 आणि V2 आहे, इथे सुद्धा V1 आणि V2 आहे. त्याच्यामुळे इथे हे क्लिअर झालेलं आहे की इक्वेशन 1 आणि 3 पासून आपल्याला जास्त काही मिळणार नाही. इक्वेशन 2 आणि 4च राहणार आहे, जे आता अननोन कोण आहे ते बघू. तर इथे बघा, इथे I2 आहे, इथे सुद्धा I2 आहे, इथे V2 आहे, इथे सुद्धा V2 आहे. बट लक्षात घ्या की इथे हा जो V1 पॅरामीटर्स आहे हा V1 इथे नाही आहे, जो की इथे कंपेअर करण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे. ओके, मग काय करणार, तर I1 पॅरामीटर्स आपण फाइंड आउट करणार. सो फाइंड, तर मग आपण म्हणूया फ्रॉम इक्वेशन 4, इथे म्हणूया फ्रॉम इक्वेशन नंबर 4 फाइंड I1. ओके, सो फाइंड I1 काढायचं आहे. मग आता मला सांगा, या इक्वेशन नंबर 4 म्हणून I1 काढायचं आहे. मग कसं होणार, तर H21 जर H21 इंटू I1 जर ठेवला तर बाकी सगळे पॅरामीटर्स I2ला सबट्रॅक्ट होतील. I2 मायनस H22 इंटू V2 असे होतील. ओके, मग आता हा जो आहे H21 त्याला ट्रान्सफर करून द्या. सो इट्स I1 इज नथिंग बट काय होणार,
इट्स I2 डिवाइडेड बाय H21 मायनस H22 डिवाइडेड बाय H21 इंटू V2. ओके, सो बघा I1 ची आपल्याला एक टर्म्स भेटलेली आहे. इट्स I2 अँड V2 फॉर्ममध्ये मिळालेलं आहे. कोणत्या फॉर्ममध्ये मिळालेलं आहे? इट्स I2 अँड V2 फॉर्ममध्ये आहे, जे की दुसऱ्या इक्वेशनमध्ये कोणासोबत कम्पेअर होते आहे का? तर होत नाही आहे. ओके, मग आपल्याला कसं करता येईल? ओके ओके, म्हणजेच आपल्याला हा I1 जो आहे हा आपला काय चुकलेला आहे, ज्या पॅरामीटर्समध्ये I1 हा कम्पेअर होत नाही आहे सेकंडमध्ये, त्याच पॅरामीटर म्हणून आपण I1 काढायला सुरुवात केली होती, पण तसं नाही करता येईल. आपल्याला इथे इक्वेशन नंबर 3 घ्यावं लागेल. ओके, सो इरेज करावं लागणार आहे. ठीक आहे ठीक आहे, हे पॅरामीटर जे आहेत हे इरेज करून टाकूया. म्हणजेच काय की खूप जास्त इक्वेशन तुम्ही सॉल्व केलेत तर चूक होण्याची संभावना असणारच आहे. बट एक गेस तिथे येऊन जातो की आपल्याला काय करायचं आहे आणि आपण ऑन पेपर्स तिथे ऑन टाईमसुद्धा हे चेंजेस करू शकतो. अच्छा, याला आपण रिट्रेस करून टाकूया, नाही तर याला राऊंड का केलं हा एक प्रश्न राहिला. ओके, सेम थिंग्स. सो इथे घेऊया फ्रॉम इक्वेशन 3. इथे सांगूया फ्रॉम इक्वेशन नंबर 3 फाइंड दी I1 इथे नाही आहे, त्याच्यामुळे H पॅरामीटरचं दुसरा इक्वेशन म्हणून तो फाइंड आउट करा. मग इथे मला सांगा आता हा I1 जर आपण काढला तर कसा मिळेल? सो इट्स H11 I1 इज इक्वल्स टू द V1 मायनस H12 इंटू V2 असा मिळेल. मग या H11ला ट्रान्सफर करून द्या. इट्स I1 इज इक्वल टू, so it's a 1 divided by H11 V1 minus H12 into H12 divided by H11 into V2. अशा प्रकारे आपण मग आता इथे जर तुम्ही बघितलं तर ही जी आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे, या इक्वेशन्स I1चं इक्वेशन मिळालेलं आहे हे V1 आणि V2 फॉर्ममध्ये मिळालेलं आहे. तर इकडे कोणतं असं I1चं इक्वेशन आहे जे की V1 आणि V2 फॉर्ममध्ये आहे? इक्वेशन नंबर 1. मग याला कंपेअर करणार. मग आपण काय म्हणणार? बाय कंपेअरिंग इक्वेशन्स, याला 5 नंबर देऊन टाका. बाय कंपेअरिंग इक्वेशन्स 5 विथ इक्वेशन 1, तर आपल्याला मिळतंय V1चा कोएफिशियंट जो आहे दॅट इज नथिंग बट Y11. म्हणजेच तो मिळतो आपल्याला 1/H11. तर पहिला कंपोनंट आपल्याला मिळालेला आहे. तसाच V2चा जो कोएफिशियंट आहे इट्स Y12 आणि V2चा कोएफिशियंट कोण आहे? तर बघा इथे पॉझिटिव्ह आहे आणि इथे हा निगेटिव्ह आहे. सो मायनस H12 डिवायडेड बाय H11. ओके, सो अशा प्रकारे आपल्याला 2 मिळाले. सो रिमेनिंग 2 कसे मिळणार? सर I1ची व्हॅल्यू म्हणजे इक्वेशन नंबर 5 आपल्याला कुठेतरी पुट डाऊन करून हे मिळणार आहे. मग कुठे पुट डाऊन करणार? सो I2 फॉर्म सारखं बनवायचं आहे. म्हणजेच काय इक्वेशन, म्हणजेच हे जे 5ची जी व्हॅल्यू आहे ते कुठे पुट डाऊन करणार? इट्स 4मध्ये पुट डाऊन करून आपल्याला ते मिळणार आहे. सो पुटिंग द व्हॅल्यू ऑफ इक्वेशन 5 इन 4, पुटिंग द व्हॅल्यू ऑफ इक्वेशन 5 इन 4. ओके, सो आपला जे 4 इक्वेशन्स आहे ते अगोदर इथे लिहितोय मी. सो I2 5 इन 4 I2 V1 V2 I2 is equal to V1 V2 and I2 is equal to ठीक है. सो I2 इज इक्वल टू, हाँ 4 इक्वेशन इथे लिहून घ्या. I2 इज इक्वल टू बरोबर आहे, बरोबर चालू आहे, H21 इंटू
I1 प्लस H22 इंटू V2. हे इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 4 आहे हे. आणि इक्वेशन नंबर 5 जे आहे हे कोणतं आपल्याला I1चं इक्वेशन मिळालेलं आहे. सो I1ची व्हॅल्यू इथे पुट डाऊन. सो इथे आपण ॲरो दाखवूया. दिस इज द I1. सो I2 इज नथिंग बट इट्स अ H21 इन ब्रॅकेट. I1ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे बघा 1/H11 इंटू V1 प्लस मायनस ऑफ H12/H11 इंटू V2. ही आहे आपली I1ची व्हॅल्यू प्लस H22 इंटू V2. सो याला मल्टिप्लाइड करा, ब्रॅकेटला ओपन करा, म्हणजेच आपल्याला काय मिळणार H21/H11 इंटू V1 प्लस मायनस मायनस लिहिलं तरी चाललं असतं, ठीक आहे. मायनस H21 इंटू H12 डिवायडेड बाय H11 इंटू V2 प्लस H22 इंटू V2. तर इथे बघू शकतात ही वाली टर्म्स V2ची आहे, ही सुद्धा V2ची टर्म्स आहेत. V2 त्या दोन्ही टर्म्स म्हणून जर तुम्ही कॉमन काढला तर काय मिळणार. सो यात V2 जर या दोन्ही टर्म्स म्हणून जर तुम्ही कॉमन काढलात तर ही टर्म्स मी आता डायरेक्टली लिहितो इथे बघा, तुम्हाला समजते आहे का. H11 H22 मायनस H12 इंटू H21 डिवायडेड बाय H11. मल्टिप्लाइड करणार H11 आणि 22 मल्टिप्लाइड होऊन काय होणार वर ॲड होणार. सो पॉझिटिव्हवाली टर्म्स अगोदर घेतली, निगेटिव्हवाली टर्म्स नंतर घेतली, जास्त काही चेंजेस तिथे केलेले नाही आहेत. तर म्हणजे बघा ही आपल्याला I2ची व्हॅल्यू आपल्याला ही मिळाली. आता I2ची व्हॅल्यू इथे बघा इक्वेशन नंबर 2 सोबत आपण काय करणार कम्पेअर करणार. मग इथे म्हणूया इक्वेशन नंबर 6 कम्पेअरिंग विथ इक्वेशन नंबर 2. तर इक्वेशन नंबर 6 आपण देऊया आणि मग इथे सांगूया by comparing equations 6 and 2. By comparing equation 6 and equation number 2. So we get 6 and 2 जर तुम्ही कंपेअर केलेत तर तुम्हाला y11 ओके 6 आणि 2 2 so sorry y21 is nothing but H21 upon H11 हा एक कंपोनेंट मिळणार. ओके आणि H22 सॉरी y22 not H22 ओके y22 is nothing but पॉझिटिव्ह वाली टर्म्स अगोदर घेतली होती आपण H11 H22, निगेटिव्ह वाली टर्म्स आपण मागे ठेवली होती H12 and 21 वाली डिवायडेड बाय H11. ओके सो अशा प्रकारे आपल्याला y21 आणि y22 ही टर्म्स इथे आपल्याला मिळते. पण आपल्याला चारही टर्म्स इथे जर एका ठिकाणी लिहायचं सांगितलं सो काय लिहिणार. अरे आपण चुकीचं का बरं लिहितोय, चुकीचं नाही लिहायला पाहिजे म्हणून कोणातरी सांगितलं आहे. खूप जास्त अभ्यास, खूप जास्त कन्फ्युजन. y11 is nothing but 1 upon H11 and it's a y12 is nothing but it's a minus H12 upon H11. Okay, so it's a y21 is nothing but it's a H21 upon H11. वरच दिसत आहेत आपल्याला इक्वेशन्स. and y22 it's nothing but it's a H11 into H22 minus H12 into H21 divided by H11. So अशा प्रकारे this is the y parameters in terms of H. तर मला वाटतं आपण बऱ्यापैकी टर्म्स इथे कव्हर केलेले आहेत. तर हाच सिक्वेन्स तुम्ही फॉलो करा म्हणजेच तुम्हाला पण ते फाइंड आउट करता येतील. या कन्सेप्टला बऱ्यापैकी प्रॅक्टिस करणे ही गरजेची आहे. आणि कोण अननोन आहे आणि कुठे तो पुट डाऊन केल्यानंतर निघणार, बस एवढं जर कन्सेप्ट तुम्हाला समजला
तर हा क्वेश्चन्स कंपल्सरी तुम्ही सॉल्व करू शकता. ओके, सो आजचं लेक्चर मला वाटतं आपण इथे थांबूया. आपला टाईम बी झालेला आहे, जवळपास 10-20 झालेला आहे. ओके, उद्याच्या लेक्चरला आपण बघूया, नेक्स्ट टॉपिक तिथे कवर करूया, कंटिन्यू करूया. ठीक आहे, तर लेआउट करू शकता तुम्ही.